एकदा सर्वांनी हात जोडा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. शिवशंभो शिवशंभो शिवशंभो. जय 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 शिवशंभो. जयति जयति जय आदिशक्ति जय काली कपर्दिनी. जय मधुकैटभ छलनि देवी जय महिषहि मर्दनी. जय चमुंड जय चंडी जय चंडमुंडासुर खंडिनी. जय सुरक्ति रक्त बीज बिड्डाल विहंडनी. जय जय निशुंभ शुंभ दल निभनी भूषण जय जय भननी. सर्जा समर्थ शिवराज कही देहि विजय दे जग जननी. देहि विजय दे जग जननी. देहि विजय दे जग जननी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या भगवंताला सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींना साष्टांग प्रणिपात करा. चित्त शुद्ध नाही मनते चंचल करी तू सांभाळ देवा माझा. तुझ्या प्राप्तीसाठी नाही मी लायक होऊन नाविक तारी आता. कसे म्हणू देवा आहे मी शरण काहीच अर्पण केले नाही. नाही केली कधी तुझी आठवण त्यामुळे कळून हक्क नाही. शुकदास म्हणे असो ते कसेही असो ते कसेही. माय बापा हो काळजीपूर्वक ऐका. असो ते कसेही परी ठाव देई स्वरूपात. अरे ज्यांच्या पुण्य पावन चरण कमली प्रत्यक्ष ज्ञानमयी गंगा ब्रह्ममयी ब्रह्मपुत्र आणि योगमयी यमुना सतत प्रवाहित आहे असे कैवल्याचे धगधगते पुतळे. अमेरिका खंडातल्या सर्व प्राध्यापकांचा व्यासंग हा ज्यांच्या पासंगालाही पुरणार नव्हता असा या पवित्र मंगलमय आनंददायी कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले. कोटी कोटी कंठ खर खर गरवालय. कोटी कोटी कंठ कलकल निनाद करालय. कोटी कोटी भुजय धृत कर गरवालय. अबला के नमायत बलय भवबल धरणिम नमामि धरणिम हरिपदल भरणिम. मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. जय भारत वंदे मातरम. अशा पवित्र अरे जिस देश में गंगा बहती है वो गंगा है यमुना है सरस्वती है. यहाँ ही प्रयागराज है. यहाँ ही महाकुंभ है. यहाँ सिंहस्थ है. यहाँ अर्ध कुंभ है. यहाँ पूर्ण कुंभ है. अरे याच जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा. अशा आपल्या पवित्र भारत भूमी मधून या जम्बूद्वीपामधून या आर्यावर्तामधून मेरे पवित्र हिंदुस्तान से गया हुआ आपल्या अंगावर भगवी कफणी धारण केलेला डोक्यावर भगवा फेटा धारण केलेला आणि तो म्हणाला हिम आई कॉल अ महात्मन हुज हार्ट ब्लीड्स फॉर द पुअर. मैं उसी को महात्मा कहता हूं जिसका हृदय गरीबों के लिए रोता है. ज्याचं हृदय गरिबांसाठी व्याकुळ होत नाही विभ्वळ होत नाही मी त्याला महात्मा म्हणत नाही. वो तो सबसे बड़ा दुरात्मा है असा उद्घोष करत 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये ज्या महात्म्यानं मी काल सांगितल्याप्रमाणे माय बापा हो 3 ग्रंथ सोबत नेले होते. नंबर 1 वर शिवमहिम्न नावाचं स्तोत्र आहे. मी काल त्यामधले बरेच श्लोक पुष्पदंत नावाच्या गंधर्वाचा उल्लेख मी काल केला होता. त्यातला एक श्लोक 11 सप्टेंबर 1893 ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये तेजपुंज बरं शाहीर विक्रांत तुझ्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तेजपुंज हिंदू संन्यासी विवेकानंदासी नमन करू द्यासी धर्म शिकविला मानवाचा आध्यात्मिक त्याग चारित्र्याचा अवतार हा वीरेश्वराचा हो हो
11 सप्टेंबर 1893 ला उद्घोष केला. किरुचिनाम वैचित्र्यात द्रजकुटिल नाना पतजुषाम नृणामेक गम्यस्तमसि पयसा मरण वैव. अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या या जशा शेवटी समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक मत, नाना विचार, कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित. धर्म हा सुणी सर्वांचा सारखा, तुच्छ एकमेका लेखो नये. अरे उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ, म्हणून गोंधळ होत असे. शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ झारे. असा अग्निमंत्र अमेरिकेमध्ये ज्या महात्म्यानं सर्वांच्या समोर, सर्व जगाच्या समोर हा अग्निमंत्र त्या ठिकाणी उद्घोषित केला. आणि त्या ठिकाणी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या 2 शब्दांनी अख्खं जग जिंकलं. तो साधा सुद्धा महात्मा नाही, विश्व धर्म योद्धा, विश्ववरेण्य श्रीमन स्वामी विवेकानंद भगवंता करता दोन्ही हात वर करूनच टाळी वाजली पाहिजे, कारण त्यांचा जन्मोत्सव सोहळा सध्या सुरू आहे. आणि काय तुम्ही अतिशय आनंददायक श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगले होते अगोदर. रंगी रंगला श्रीरंग, अरे दूर नभाच्या पल्याड उभा असे कुणी श्रीरंग. उधळीत धरल रंग धुक्याची छातीनवरती रंग. मी तुम्हाला काल सांगितलं नाही, बुलडोजर आहे, याला रोड लागत नाही. हे कुठून चढतं आपला रोड तयार करत आहे, त्याच्यामुळे टेन्शन लेणे का नाही, आनंद से जिओ. तुम्ही अतिशय ब्रह्म माया चिदविलास. आहा हा हा हा, काय आनंददायक प्रवचन संपन्न झालं. पण त्या सगळ्याच प्रवचनाचा सार ज्या महात्म्यानं सांगितला अनुभूती नावाच्या ग्रंथामध्ये, बरं का, काळजीपूर्वक काय का माय बापा हो. एकजिते ब्रह्म सर्वत्र नटले, मायेने भासले विपरीत. विपरीत दिसे रज्जू सर्पापरी, असोनिया दोरी भास झाला. भास झाला तो चिदिपे नाश केला, सत्य कळला सर्प मग. तैशा रीती असे अवघेची ब्रह्म, परिमाया भ्रम झाला होता. ऐका ऐका, झाला होता भ्रम ज्ञान दीपनेला. तो तेथ देखिला आत्मा राम, शुकदास म्हणे नामरूपा अंती. होय अनुभूती अमृतवाची. ए अमृत के अधिकारी गण, तुम तो ईश्वर की संतान हो, अमर आनंद के भागी हो. तुम स्वयं को दुर्बल कैसे कहते हो? उठो, जागो, काम में लग जाओ, कमर कसो, फिर देखोगे इतनी शक्ति आएगी कि तुम उसे संभाल नहीं सकोगे. हा अग्निमंत्र आहे स्वामी विवेकानंदांचा. आणि त्या स्वामी विवेकानंदांचा विचार ज्या महात्म्यानं आपल्या जीवनात मानवलाय, श्रोत्रिय, मी शास्त्राच्या भाषेतच सांगतो, ती माऊली कोण? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली. या माऊली करता दोन्ही हात जोडा, खाली वाकून साष्टांग प्रणिपात करून जोरदार टाळ्या वाजवा माय बापा हो. कारण ती माऊली काय म्हणाली? पंथ संप्रदाय नसे हा मुजा. ए ऐका रे बाबा हो, कर्मठ धार्मिक पुण्यशील सगळ्यांना ऐका. ये वैष्णव की कीर्ती मैं गा रहा हूं, कि वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चहुवेदी. ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, शुकायसा थोर अनिक नाही. ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील. तुका म्हणे मुकुट हरी, तुका म्हणे मुकुट मणी हरिभक्ती. ऐका, हरिभक्ती मुकुट मणी हरिभक्ती, अनेक विश्रांती आरती या. ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील. ए कर्मठांनो, धार्मिकांनो, पुण्यशीलांनो ऐका.
ये सच्चिदानंद सदगुरु स्वामी शुकदास माऊली क्या कह रही है, जरा गौर से सुनो। श्रवणवंत सर्वे अमृतस्य पुत्रा, जो सुन नहीं सकेंगे वह भी सुन पाएंगे कि मेरी भारत माता जागृत हो रही है। सुदीर्घ रजनी अब समाप्त होती हुई जान पड़ती है, महादुख का लगभग अंत ही प्रतीत होता है। शवनिद्रा में निद्रित मानव अब जागृत हो रहा है। तो अग्नि मंत्र मी तुम्हाला सांगतोय अनुभूतीतला, अनुभूतीमध्ये वर्णन आहे। पंथ संप्रदाय नसे हा मुजा, ए बाबा हो ऐका, पंथ संप्रदाय नसे हा मुचा, केवळ सेवेचा उपक्रम। वा वा, की गुरु किंवा शिष्य अजूनपर्यंत काय माझ्या स्वामी शुकदास माऊलीचं रूप आहे। अरे नाथा, काय वर्णावी माझ्या स्वामी शुकदास माऊलींची गाथा। काय काय ते मनोहरी रूप, ती प्रसन्नता, तो आनंद। स्वामी शुकदास माऊलींचा चेहरा बघा जरा तुम्ही जवळून, माय बापा हो। अरे तुम्हाला ब्रह्म माया चिदविलास घट पट तंतू हे सगळंच्या सगळं विलुप्त होऊन जाईल अगर स्वामी शुकदास माऊली का हो आनंद पूर्ण, सच्चिदानंद पूर्ण। श्रीमद भागवत महापुराणाचा श्लोकच आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। गणगणे साहेब, बाळासाहेब, अरे वा वा वा, मला तुम्ही बघा, तुम्ही माझ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा चेहरा बघा, चेहरा बघा। त्या तोंडाकडे, त्या मुखाकडे जर पाहिलं ना तर अंतःकरण प्रसन्न होऊन जाते। आहा, भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचं मुख पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, जिभे गोड तीन अमृताचार, जिभे गोड तीन अमृत जयास फेके पुढे। माझ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा चेहरा बघा, आहा हा हा प्रसन्न। आणि आपले तोंड बा, मरणाचं तारवटे जांभळ्या द्यायला लागले, इकडे तिकडे पाहायला लागले। सकाळपासून मी बसले वा, मग कंबरच दुखायला लागली। अरे 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 कंबर, अरे कमरे में बंद होने वाले कंबर दुखे। तुला हा जो आनंद आहे ना, शुकदास म्हणे विवेक आनंद, आणि आनंदाचा कंद तुला फक्त चेहरा बघा। माझ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या मुखाकडे पाहिलं ना की हरीने माझे हरिले चित्त। मी आपली स्वामी शुकदास माऊली काय ते सांगतोय बरं का। स्वामी शुकदास माऊलीचा चेहरा बघा, प्रसन्न मुद्रा, हा एकदम आनंद। त्यांच्याकडे कोणी जरी गेले की पाठीवर थाप मारायची बरं का गणगणे साहेब। अरे वा वा वा, आले का आमचे दुधे साहेब, आले रात्री 3 वाजता मुंबईवरून आले दुधे साहेब। स्वामी शुकदास माऊलींनी त्यांच्या पाठीवर थाप मारली दुधे साहेबांच्या, त्यांचा आजारच निघून गेला। मी त्या डोळस बाबांचं काल वर्णन केलं, ते बेलाप्पा आहेत आमचे, आमचे सुभाषराव गणगणे आहेत। तुमचं तर टीव्हीवर झी टॉकीजचं नाव घेतलं ना हो, तो आमचे कलंत्री रवींद्र बाळासाहेब धाडकर आहेत। आमचा विक्रांत लहान होता तेव्हा शुकदास माऊलीचा चेहरा असा हातात धरलाय त्यानं समाधीच्या वेळेला। इथं बरेच भक्त बसले, त्यांच्या पाठीवर थाप मारली, स्पर्श झाला। काय माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा चेहरा हो, तुम्ही मूर्तीकडे सुद्धा पाहो, मूर्तीकडे मूर्तीतून बघा आणि अंतःकरणातून बघा, तुम्हाला तो आनंद मिळेल। आलं का लक्षात? हे आपण जे काही हे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, अरे बाबा विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, अरे बाबा कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ। कोण निर्मळ दृष्टी देणार? माझ्या स्वामी शुकदास माऊलींच्या चेहऱ्याकडे बघा, कोण निर्मळ दृष्टी देणार? माझ्या सच्चिदानंद घन भगवान गोपाल कृष्णाच्या, माझ्या बाके बिहारी टेडी टांगवाले वृंदावन बिहारी लाल यांच्या चेहऱ्याकडे बघा। इथे एक तोताराम म्हस्केबा बसलेले होते कुठेतरी, त्याच्याजवळ भला मोठा तो एक ग्रंथ आहे, त्याने ते सगळे सुविचारच लिहून टाकले, मगाशी मला दाखवले त्याने।
अंतःकरण ज्या वेळेला प्रसन्न होतं ना त्यावेळेला पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. माझ्या स्वामी शुकदास माऊलीच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांच्या पाणीदार डोळ्याकडे बघा, माझ्या ज्ञानोबा रायाच्या, माझ्या तुकोबा रायाच्या, माझ्या नाथबाबाच्या, माझ्या नामदेव रायाच्या, माझ्या वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांच्या चेहऱ्याकडे बघा. ते का लय मरणाचे टेन्शन मध्ये थोडेच आहेत. सोयाबीन इकायचं राहिलं बुवा, आणि असंच झालं बुवा, गुडघेच दुखतात बुवा, कंबरच गेली बुवा. ते का तक्रारी सांगणारे चेहरे आहेत का ते? अरे आमुचे मरण पाहिले म्या डोळा. मग अशी महाराजांनी सांगितलं ना की साधू हा मृत्यूच्या जमाई ओळखू येतो, नाही तर मग काही मरायच्या वेळेला भरा गडबड असते बरं रे विक्रांत. ते मथळलं जिंदगी भर त्यांना असा संसार केला, मरायच्या टायमाला मरणाचा पैसा कमावला भरपूर, आणि नेमकं मरायला लागलं. पण पोरायला वाटलं आपल्या या अतिशय आबड्ड खऊट मथळड्यानं अजिबात देवाचं नाव घेतलं नाही. याच्या तोंडात मरताना का होईना पण देवाचं तो नाव आलं पाहिजे, आणि त्याची वाचा बंद झाली. जे पापिष्टे आहेत ना, किरनिष्टे, त्याची शेवटी वाचाच जाते. कारण जिंदगीभर वाचाच चांगली नाही हो. या वाणीची ताकद लय मोठी आहे. वाचाच गेली ना वाचा. पण पोरं पैशावाले होते, पोरं जरा थोडेसे प्रेझेंट माइंडचे होते. त्यानं विचार केला बुवा जरी वाचा गेली तरी थोडी हम टेक्नॉलॉजी का यूज करेंगे. ते एक इंजेक्शन आणलं त्यानं, निदान 2 मिनिट का होणं पण ते म्हातारडं बोललं पाहिजे. वाचा गेली इंजेक्शन मारलं की ते बोलणार. तर ते म्हटले बुवा आता आपलं म्हातारडं बोलणार, पण आयुष्यभर यानं काही देवाचं नाव घेतलं नाही, म्हणून आपण याला भरपूर पैसे खर्च करून इंजेक्शन मारू. परंतु आपण काय करू, मरता मरता अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, मरता मरता माझं नाव आलं पाहिजे तोंडात. भगवंताचं वचन आहे ना. मग मरता मरता निदान भगवान भोलेनाथ शिवशंभूचं नाव आपल्या म्हातारड्याच्या तोंडात आलं पाहिजे. म्हणून त्यानं ती वाचा गेली होती. आउट ऑफ कव्हरेज मोबाईल झाला होता तो, बरं का बाळासाहेब. पण त्याने इंजेक्शन हाणलं म्हाताऱ्याला. आणि पण एक युक्ती केली. पोरायला माहित होतं आपलं म्हातारं देवाचं नाव घेणार नाही, कारण 1 मिनिट जर बोलायची ताकद आपल्या म्हाताऱ्याला इंजेक्शन मुळे आली, आणि जर आपण बोलायचा चान्स दिला तर पहिलं काय म्हणाले पोरायला माहित होतं, ए काट्या हो, अरे एवढा महागाचं इंजेक्शन कशाला मला दिलं, पैसे खर्च झाले, असं बोलल. हे माहित होतं त्या काट्याला. म्हणून त्यानं काय केलं, जवस असतं बा, जवस चोपडं असतं ते, त्याचं एक चुंगडं असं वर गुतवलं म्हातारड्याच्या पुढं, डोळ्याच्या पुढं, आणि त्याला छिद्र पाडलंय दाबणानं भलं मोठं, आणि त्याच्यातून गळा 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 ते आपलं खाली गळायला लागलं ते जवस. आता यायला माहित होतं ना हे चहातली माशी चोकून खाणार म्हातारडे इतकं चिकट आहे, हे 1 रुपया कोणाला जिंदगीभर यांना द्यायला नाही. तर हे जवस ज्या अर्थी सांडतंय त्या अर्थी म्हातारं इंजेक्शन दिल्यावर असं म्हणल की ए बरं हो, अरे ती जवसाची थैली फाटली, तिला शिवा, तिला दोऱ्यानं शिवा. शिवा जरी म्हटलं तरी आपलं काम ओके. म्हणजे शिवा म्हणजे शिवशंकर. आपण इंजेक्शन मारलं, ह्या पोरायला वाटलं शिवा म्हणतय, पण हे मथळड 1 नंबरचं बिलिंदर न हो. ते मथळड म्हणजे हे काट्या हो, अरे मी मेलो नाही तरी तुम्ही उदामादा लावला. अरे ती जवसाची थैली फाटली, तिला 2-4 टाचे हाना, पण शिवा नाही म्हटलं. इतके तर काही काही हा. आणि काय ब्रो मन माया, आणि काय डोकशे हलवतात. अरे तुम्हाला पहिल्यांदा तुमचा चेहरा नीट करता आला पाहिजे पट्टे हो. तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे पहिले. म्हणून मी नेहमी सांगतो ना, आताही सांगतो की माझं प्रवचन संपल्यावर पक्का नियम करा पुढच्या वर्षीपर्यंत, की घरी गेल्यानंतर 1 मिनिट घड्याळीचा 1 मिनिट मोकळ्या मनानं आरशाच्या पुढे उभं राहून खदखद हसा. एवढंच करा, बाकी काही करू नका, फक्त हसा. पण सगळ्यात महत्वाची सूचना घरच्या लोकांना सांगून हसा. हो ना, नाही तर मी सांगितलं ना, हे गेलं आरशाच्या पुढे मिटून गेलं घड. ती बाई म्हणेल हे कालपर्यंत ओके होतं मग थर्ड आमचं, आजच याचं डोकं आऊट झालं, याला पहिलं जाऊ द्या बरं. मी हे करला अहो, एका कीर्तनात मी हसायचं सांगितलं, मावशी एक मग तडी रातच्या 2:30 वाजता उठली म्हणे, बाई बाबांना हसायचं सांगितलं ना, हसायचं राहिलं ना.
रातच्या 2:30 वाजताची मथळी एवढ्या जोरात हसली आखं घर आथरून पांघरून घेऊन बाहेर पळालं. ते म्हणले आमच्या मथळीला भूत लागलं. म्हणजे हसा पण वेळेवर हसा आणि चांगले दिवसा. माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा चेहरा काय काय गोडवा आहे. अहो श्रीमद भागवत महापुराण जे आहे ना बांधवांनो, हे मी जरा हसत खेळत परमार्थ सांगतो बरं. मला लागलेली आहे माझ्या स्वामी शुकदास माऊलीची सवय. मला अवघडात जाणं नाही जमत. नाही मी तुम्हाला काल झलक दाखवली कसं अवघड आम्ही बोलतो. अहो लय डेंजर आहे ते. काल मी याला झलक दाखवली. बेहर बरार बाग बनर बिलार बिग बगरे बन हजान वरण के जो है भूषण बनत भरे भालू के भयानक भीतर भवन भरे लीलगा वलोम है एंडायल गजगन गिणा का करना से निगे में गोहनी का रोर गहे गो में शिवाजी के धाके में लखल्ला खल्ला खाका पैसे खाना देशे घेरणी का बिजन के गो में काहीच मेळ लागला नाही कोणाला. फक्त शिवाजी महाराजाचा एवढा मेळ लागला. त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद. टाळ्या वाजवा त्याच्याकरता. अवघड बोलून या देशामध्ये काहीच कोणाला मिळालेलं नाही बर का. म्हणून शुकदास माऊलीच्या अनुभूतीमध्ये वर्णन आहे. क्लिष्ट करण्यात पुरुषार्थ नाही. ऐका बरं, क्लिष्ट म्हणजे अवघड ही अनुभूती आहे. क्लिष्ट करण्यात पुरुषार्थ नाही. असावी प्रभावी किंवा असावी प्रवाही लेखवाणी. तुमचं ऐकून तुमचं वाचून तुमच्याकडे पाहून दुसऱ्याला बरं वाटलं पाहिजे असं बरं राहावं. नाही तर मग तुळशीची भली मोठी लंबी माळ घालतो गळा, नाकापासून इथं शेंडीपर्यंत लावतो चंदनाचा टिळा आणि कोणाचं शेत घे कोणाचा माळा. लोकांच्या डोळ्यात पाणी टाळा टाळा, व्याजानं पैसा ढाळा ढाळा. अरे लाज वाटली पाहिजे जराची. काय पार पारत मुंडक्या मुरगाळायच्या लोकांचे देवाचं नाव घ्यायचं. मग काहून ते तुकडोजी महाराज धावणार नाही तुमच्यावर. गेहूं में कंकड़ पेड़े में आटा दूध में पानी मिलावे. अरे सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. अरे एक गोष्ट ध्यानात ठेवा सुभाषराव. अहो हे कीर्तनच जात, प्रवचनात जात आणि चांगल्या चपलावर चांगल्या बोटावर लक्ष ठेवत. अहो एका साध आहे काय. अवे लय भारी आहे. माया ब्रह्मामध्ये असं निमग्न होतं, मुंडकं हलवतं, अशा टोप्या पटके बिटके. त्या महाराजाला वाटतं हा काय काय रमलंय. पण बारीक डोळ्यानं बाजूला पाहत चप्पल कोणाची चांगली आहे तिकड्या. प्रवचन संपल्यावर हळूस कोण हाणूया गड्या. आणि मग ते ती चप्पल घालून जात अंधारात आणि दुसऱ्या दिवशी ज्याची येते सकाळीच धरत. अरे इथं मै चप्पल आहे. आणि मग ते इतकं साळसूदपणे आवांत बरं का हो शेळके गुरुजी. ते म्हणत तुमची आहे का. अंधारात मला कळलंच नाही. अरे येड्या तुला अंधारात कळलं नाही. चपलानं सांगितलं होतं रातच्या पायात घातल्याबरोबर अंधारात तूही नाही मी तूही नाही, पण तरी घेऊन गेला. त्याला तुकडोजी बाबा म्हणाले देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. अरे देह देवा पुढे याच लक्ष जोड्याकडे. हातर चोऱ्या करी ही का भक्ती करी. अरे पळते मनवा हेरी बाहेरी 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 ही का भक्ती करी. मग धर्म कशाला म्हणायचं, भक्ती कशाला म्हणायची. अपने अपने नेकी पे चलना यही तो धर्म शिकाता. बरं का हो आत्माराम बुवा. माझे 3 राम शुकदास माऊलीने मला 3 राम दिले होते एकदा. सकाळी 4 वाजताच यायचे 3 राम. एक आत्मा राम, ते जाधव साहेब तिथं बसले. असं हातवर करा हो, टाळी वाजवा त्यांच्या करता. हे शुकदास माऊलीने माझ्याकडे पाठवले होते. सकाळी 4ला आम्ही हरिहर तीर्थाकडे जायचो. एक आत्माराम, एक होता काशीराम कोंडेकर. काशीराम रामच येते. आत्माराम काशीराम
आणि एक मोतीराम. आता ते नाहीत आमचे वैकुंठवासी मोतीराम दादा, तो राहते काशीराम, आत्माराम, मोतीराम. या तिन्ही रामाच्या मध्ये माझा आराम, क्योंकि भेजने वाला है मेरा स्वामी शुकराम. शुकराम. वा वा वा. हे बघा, हे तुम्ही असं ऐकलं टाळी वाजवली ना, मग मेरे दिल को सुकून मिळता है. आणि टाळी नाही वाजवली तर मेरा दिल सुकून जात आहे. नाही, काही काही नुसतेच बसून असतात बरं का. ते मंडपात काय याच मेळ लागत नाही, कारण घरी सून सांगू देत नाही म्हणून मंडपात येऊन बसत ते. पण मंडपात येऊन बसल्यानंतर आपलं मन डप झालं पाहिजे. माझे शब्द ऐका बरं का. मंडप. तुम्ही येऊन बसले ती जागा मंडप. त्याच्यामध्ये तुम्ही आत्मचिंतनामध्ये तुमचं मन व्हायला पाहिजे डप डप. म्हणजे आपण म्हणतो की नाही बाई, पाण्यात डबकन टाकलं म्हणून ते डबड शब्द जो आला ना, डबड, डबकन वाजतं म्हणून डबड. तसं तुमचं बसण्याचं स्थान मंडप, त्याच्यात तुमचं मन झालं पाहिजे डप डप. आणि काही काही मंदिरात जातात. मंदिरात तुम्ही मंदिरातल्या लोकांचं फक्त आता काय, उद्यापासून फक्त तुम्ही हे शुकदास माऊलीचा ओरिजिनल माल देतो बरं का मी. हे काय असं झाकून पाकून ठेवलेला खेळ नाही. मी तुम्हाला म्हणालो ना, हा माल, हा माल, हा माल म्हणून तुम्हाला देतो बरं का. म्हणजे माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा ओरिजिनल माल, हा माल, हा माल, हा माल म्हणून तुम्हाला देतो. त्याच्यात माझं काहीच नाही. तुम्ही मंदिरात जा. मावशी, मंदिरात तर एवढी मजा येते ना लोकांची, बायांची तो लयच मजा. ती मोबाईल सोबत नेते. बारीक एवढाचा छटोकणा मोबाईल असतो, म्हातारा असं तर त्याच्याकडे मोबाईल. मंदिरात दर्शन कसं तरी घाईगडबडीत घेते आणि त्या मंदिराच्या बाहेर खुर्च्या टाकलेल्या असतात. जे मोबाईल लावते आणि जे घरातले सोनाचे घराणे कर, पोराचे घराणे कर, आमकच कर. अरे देव पावन कसा? देवाला बी काहीतरी कळतं की नाही? अख्खं जग चालवतो तो माझा परमात्मा. म्हणून लक्षात ठेवा, मंडप, मंदिर या सगळ्या शब्दाच्या पुढं मन शब्द आहे. आणि मी ज्याचं तोंड पाहायचं सांगितलं त्याचंही नाव मनमोहन. मेरे मन में राम, तन में राम, रोम रोम में राम रे. राम रमैया गाए जाओ, राम का नाम तू गाए जा. राम सुद्धा रमण करणार आहे. रमण म्हणजे तो अंतःकरण रमवतो. तसा माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा चेहरा जो आहे ना मावशी, आहा हा हा, माझ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा चेहरा जो आहे ना, इथं आतमध्ये टच करतो बरं का. हार्टला, हृदयाला, हृदयाला टच करतो. वा. म्हणून श्रीमद भागवत महापुराणामध्ये द हार्ट ऑफ भागवता म्हणजे भागवताचं हृदय असा एक श्लोक आहे. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये तुम्ही भागवत ऐकत असताना, आता लय जणांनी भागवत ऐकलेत. तुम्ही इकडे बघा माझ्याकडे, लय जणांनी भागवत ऐकले. भागवताच्या प्रारंभाला कथा येते की नारदजी सगळीकडे फिरतात. भक्ती देवी जी आहे, भक्ती महाराणी, ही म्हातारी झाली, कृश झालेली आहे, कृश. आणि तिचे दोन पोरं ते तर जखड म्हातारे झाले. भक्तीचे दोन पोरं, एकाचं नाव आहे विवेक, दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. हे इतके म्हातारे झाले, इतके म्हातारे झाले. आणि भगवंताला प्रश्न करतात नारदजी, हे भगवंता, हे पुरुषोत्तमा, ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूत भृत भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा जय परमात्म्या एक क्षीरसागर निवासा माझ्या भगवंता. किती भक्ती देवीच्या मुलाची वाईट अवस्था झाली. विवेक म्हातारा झालाय, वैराग्य म्हातारा झालंय. अहो माय दिसायला चांगली, काट्टे म्हातारे कसं दिसल ते. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, नारदा, ए नारदा, नारद असा भक्त आहे बरं का. ए भक्ता हो, सगळे ऐका, नारद असा भक्त आहे, भगवंताशी बोलतो. एकदा नारदानं भगवंताला विचारलं होतं, देवा हे बघ, मी स्वामी शुकदास माऊलीचा चेहरा सांगतो बरं का.
ए भगवंता, संताची कृपा काय असते, संताचा महिमा. आता भगवंतानं विचार केला, हा नारद अहोरात्र नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण माझं भजन करतोय, आणि हा मला विचारतोय संताचा महिमा काय. मंडळी ऐका बरं जरा बारीक ऐका, तरी अवधान ऐकले द्यायचे, जरा बारीक ऐका, मग सर्व सुखाशी पात्र होईचे, जरा बारीक ऐका. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, जरा बारीक ऐका. माऊलींची ओवी आहे. संताचा महिमा मला विचारतो. आता एखाद्या जाणतो जर नेत्यासारखं करत असेल तर देव जरा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या स्टाईलनं त्याला शिकवायचा प्रयत्न करतो. भगवंत म्हणले एक काम कर, तुला संताचा महिमा पाहिजे ना बाबा, ए नारदा तू एक काम कर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये हिवरा आश्रम नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी त्या हिवरा आश्रमाच्या बाजूला असलेल्या एका कोपाटीवर एक सरडे आहे, त्याला जाऊन विचार. नारद म्हणला, देवा प्रवचन 1 घंटा तुम्ही दिला असतं तर बरं झालं असतं. नाही, जा. नारद गेला, कोपाटीवर सरड्या होता, तो असं करू लागला नारदाकडे पाहून. नारदानं पहिला प्रश्न विचारला, सरडे बाबा, अहो भगवंतानं पाठवलंय मला, संतांचा महिमा काय आहे सांगा. त्या सरड्यानं मान हलवली, पळतच आला. नारदजीच्या पायाला स्पर्श केला, आणि स्पर्श केल्यानंतर स्वतःचा जीव सोडून दिला. वाईट वाटलं. पुन्हा देवाकडे गेला, गणगणे साहेब पुन्हा देवाकडे गेला. देवा, अहो तुम्हाला नसल सांगायचं तर नका सांगाव, तो सरड्या मेला. नारदा एक काम कर, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात हिवरा आश्रम नावाचं तीर्थक्षेत्र आहे, त्याच्या बाजूला आता एका शेतकऱ्याच्या घरी एका गायीनं वासरू दिले, त्याला जाऊन विचार. गेला, वासराच्या जवळ गेला, वासराला विचारलं संतांचा महिमा काय, देवानं पाठवलं. वासरानं हंबरडा फोडला आणि नारदाचे पाय चाटले, जागेवर जीव सोडून दिला. मग तर आणखी वाईट वाटलं. देवा, अहो वासरू मेलं. बस नारदा आता शेवट. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यात हिवरा आश्रम नावाच्या तीर्थक्षेत्राच्या बाजूला एक अतिशय श्रीमंत राजाच माणूस आहे. त्याला 60 वर्षानंतर एकुलतं एक पोरग झाले, त्याला जाऊन विचार. नारद म्हणले, देवा मारायचं तर इथं हाना. अहो त्या सारख्या त्या वासरासारखं जर ते पोरग मेलं तर उलट टांगू टांगू तो श्रीमंत माणूस मला हानेल, तुम्ही इथंच मारा मला. काही काळजी करू नको, जा. गेल्यानंतर काय आनंद जिकडं तिकडं. एक पाहुणा अंगण झाडी, सडा रांगोळ्या दुसरा गाडी. नागवेलीची पाने पसरली, दही भाताची खीर शोभली, बटाटे भात, मसाला भात, कांदा भात. आला आला राजा आला, पकवानाचा राजा आला, शिरखंड म्हणती त्याला, वाडा वाडा गलबाला झाला. असा थाट त्या श्रीमंताच्या दारात. लेकरू झालं, नारद गेले. नारायण पाय धुतले. नारदला वाटला तर आता पाय धुत पण काट मेलं तर उलट टांगून हानिले. नारद म्हणाले, काही हरकत नाही, मला तुमच्या मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे. बाबा काय आमचा हो भाग्य, जा. आणि मग दरवाजा लावून घेतला. नारद थरथर थरथर लट 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 कापायला लागला. आणि नारदानं पहिले हात जोडले. नारद म्हणे, रे बाबा, सरड्याला विचारलं होतं ते मेला, वासराला विचारलं ते वासरू मेलं, तू तरी धोका देऊ नको, नाही तर मलाच मारतील. संतांचा महिमा काय. त्यावेळेला ते लेकरू हसायला लागलं, आणखी हसायला लागलं. तुम्ही कशी असे खुदुखुदू हसता, आता पुन्हा हसायला लागलं. मग तर नारद जास्तच लटलट कापायला लागला. अहो हे आजूबाजू मरायचं नाही तर. ते म्हणे, बाबा अरे बाबा हसू नको, सांग. त्या लहान बाळाला शहाण्या माणसासारखी वाचा फुटली, आणि त्या लहान बाळानं सांगितलं, नारद भगवान तुम्ही संतांचा महिमा काय विचारता. अहो तुम्ही पहिल्यांदा ज्या ठिकाणी आला त्या पूर्वजन्मामध्ये मी सरडा होतो, तुमच्या पायाचा स्पर्श झाला, गाईचं वासरू झालो, पुन्हा तुमच्या पायाचा स्पर्श झाला. एकुलता एक या परिसरातल्या इलाक्यातल्या श्रीमंत माणसाचा सोन्याच्या चमच्यानं दूध पिणारा एकुलता एक मोठ्या जन्माला आलो. यापेक्षा संताचा महिमा आणखी काय असू शकतो, सांगा बरं बाबा. नारदजी संवाद साधतात. आपले सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली असेच आहेत. आणि मग भगवंतानं नारदाला सांगितलं, त्या विवेक वैराग्याला पुन्हा नवतारुण्य आणण्याकरता
श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामधला ऐका बरं का हो मंडळी, द हार्ट ऑफ भागवता असा एक श्लोक आहे, लय गोड आहे. तो श्लोक त्यांच्या कानात जाऊन म्हण, ते नवसंजीवन, ते जवान होतील, तरुण होतील. आणि तो श्लोक नारदानं म्हटला, लय गोड श्लोक आहे. बरह पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बेवरदवासम गणगगविषम वैजयंतीम जमालाम किरंद्रान वेणुरधर जुदयो पूरयन गोपवृंदै बृंदारण्यम स्वपदरमणं प्राविशद गीत गिरिदिम. एवढा श्लोक म्हटला माय बापा हो. अरे विवेक आणि वैराग्य नावाच्या दोन भक्ती राणीच्या महाराणीच्या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. ही ताकद संतांच्या मुखातून उच्चारलेल्या श्लोकाची. असे महान संत या अनुभूती नावाच्या ग्रंथामध्ये एक 77 क्रमांकाचा अभंग आहे. आता माझ्या तर सगळ्या आतमध्ये घुसलंय अमृत. 77 क्रमांकाचा अभंग तुम्ही 3ही दिवसामध्ये इथं जेवढा ऐकसाल तो गाभा याच्यात आहे. मी एक अभंग पहिल्यांदा तुम्हाला सांगितला. पंथ संप्रदाय नसे हा आमोचा केवळ सेवेचा उपक्रम. गुरु किंवा शिष्य अजूनपर्यंत झाल्याचे स्मरत नाही मला. सर्व धर्मांप्रती आदर भावना प्रेम निंदकांना देत आलो. शुकदास म्हणे येण्यासाठी खुले करून ठेविले सकाळी का. काय गोडे हो, काय गोड अभंग आहे. याच अनुभूती मधला 77व्या क्रमांकाचा अभंग आहे बघा. ज्ञानामध्ये ज्ञान मुख्य आत्मज्ञान त्यावीन बंधन अविद्येची. शब्द ऐका बरं का बाबा, शब्द ऐका. ज्ञानामध्ये ज्ञान मुख्य आत्मज्ञान, ज्ञानामध्ये ज्ञान मुख्य आत्मज्ञान त्यावीन बंधन अविद्येचे. विद्येने अविद्या समूळ नाशेल, प्रश्नच मिटेल बंधनाचा. शब्द आहे का. परंतु ती विद्या आत्मविद्या हवी, परंतु ती विद्या आत्मविद्या हवी. नित्यमुक्त ठेवी साधकाला. शुकदास म्हणे आत्मज्ञानाविन बाकीचे अज्ञान सर्व काही. काय गोड चिंतन आहे हो. यावर म्हणाल तेवढं चिंतन घडतंय. म्हणून आत्मज्ञान आणि आत्मविद्या असे दोन शब्द आहेत. लय अवघड बोलत नाही मी आणि वेळही जास्त घेत नाही. कारण ओरिजिनल माल जो द्यायचा असतो ना, ओरिजिनल माल, तिथं वेळ कमी असतो. हा इंजेक्शन काय घंटा देत नाहीत कोणी बी. नाही बा डॉक्टर साहेब मला 1 घंटा इंजेक्शन टोचत राहा, लय मजा येते, गुदगुल्या होतात. कोणी म्हणतं का. नाही नाही, असं डॉक्टर कधी लावल ते औषध आणि कधी इंजेक्शन मारील पताच लागत नाही. कारण त्याचा परिणाम चांगला. म्हणून हे जे ओरिजिनल आहे ना माल, आपल्याला वेळ मुळात कमीच असतो, पण कमी वेळात मी इतकं फास्ट जास्त देतो तुम्हाला. ते तुम्हाला आयुष्यभर वर्षभर पुरेल असं ज्ञान आहे. हे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान आहे. आणि ज्याला आत्मज्ञान झालं त्याला आत्मभान असतं. काही लोक भानावर नाहीत, ध्यानावर नाहीत. नाही नाही नाही, मिळत नाही. का गए तो का नाही, क्या लाय तो कुछ भी नाही बाळासाहेब. नाही तर 2 बैरे एकमेकाला भेटले, 2 बैरे. तर ह्या बैऱ्याने त्याला विचारलं का दुकानावर चालले काय. दुसरं म्हणलं नाही नाही दुकानावर चाललो. ते म्हणे असं मला वाटलं दुकानावरच चालले का नाही. आहे का काही मेळ. सगळा अवमेळ. म्हणून लक्षात ठेवा, या अवमेळाचा चांगला मेळ जमून त्याचा खेळ नीट बसावा आणि आपली वेळ चांगली निभून जावी याकरता हा सगळा मेळ जमवलेला आहे, जो माझ्या स्वामी शुकदास माऊलींचा आहे. बघा, तुम्ही न सांगता टाळी वाजवली म्हणजे तुमच्या आतमध्ये तो टच होतोय. म्हणून आत्मज्ञान महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही बघा ना, अहो हे आत्मज्ञानाचं हे सगळं
नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते. ती शाळा बघा, ते विद्या मंदिर बघा आपलं, तिथं विद्यार्थी ज्ञान घेतात. शुकदास म्हणे विद्यार्थी होऊन विद्या संपादन करा तुम्ही. आणि मी तुम्हाला खरं सांगू का माय बाप, लय फापट साऱ्यात पडूच नका बर का. उगच मुरमुरे बसला पोत भर खात मुरमुरे काय नाही. मी पोत भर अरे त्याच्यापेक्षा 5-7 काजू खाय ना, बदाम खाय ना, ओरिजिनल माल खा, ओरिजिनल. लय पसारा नका आतमध्ये घेऊ. इथं तुम्ही आले ना, तुम्ही नुसतं बघत राहा. इकडं जर गेलात, इकडं सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी निर्माण केलेलं विवेकानंद विद्या मंदिर आहे. त्याचं नाव हे मंदिरच आहे, विद्या मंदिर. कारण मन शब्द लय महत्वाचा आहे. आता इथं बऱ्याच आमच्या माय बहिणी बसल्यात, आमचे सगळे इथले सगळे. आता तुमच्या डोक्यात अजिबात ते नाही. तुमचं मन सांगतो काय, तुमच्या डोक्यात मावशीन, तुमच्या कोणाच्या डोक्यात ते नाही. आता मी ते डोक्यात कसं घालतो बघा तुमच्या गपकन. तुम्ही लगेच गाड्या तुमच्या सुसाट सुटतात. तुमच्या डोक्यात आता अजिबात नाही. आता मी तुमच्या डोक्यात घालतो. तुम्हाला तुमच्या घरातलं स्वयंपाकघर दिसायला लागलं, किचन, गॅसची शेगडी दिसायला गेली, सिलेंडर दिसायला गेलं, वट्टा दिसायला गेला, तंबाखूचा तोट्टा दिसायला लागला, तुमच्या घरातल्या अलमाऱ्या दिसायला गेल्या, बेड दिसायला गेलं, दारातलं सगळं दिसायला लागलं. जणी मुद्दाम आल्यात प्रवचन ऐकायला, बाई कुलूप नीट लावलं का नाही, कोणाच ठाऊक बाई कुलूप दिसायला लागलं. बसते प्रवचनात, झटके घरच्या कुलपाला खणाखण हाणते. आता मी या अगोदर पूर्वी बोललो, तुमच्या डोक्यात हे होतं का सगळं, पण एका सेकंदात तुमचं मन घरी नेलं नाही मी. मग हे मन आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. अरे मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, खसखसीचा दाना. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात भाय मायना. अरे मन जहेरी जहेरी, ऐका, मन जहेरी जहेरी त्याच न्यार रे तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. वा वा, म्हणलंय खराब आहे आपलं. आता इथं बसलेल्या एखाद्या माणसाला उगाच पुढच्या माणसाकडे पाहून असं वाटतं याचं नळडच दाबाव. उगाच आपलं काय बसलंय. किंवा एखाद्या बाईच्या गळ्यात गंठन असू द्या, नवं गंठन केलेलं असू द्या तिनं सोन्याचं, मंगळसूत्र किंवा मस्त त्या पुतळ्या बितळ्या, चप्पल, हार, कोणता आणखी बरेच हार आहेत ना, असं सोन्याचं असू द्या. त्या बाईच्या मनात उगाच येतं, बाई गर्दीमध्ये गपकणीच्या गळ्यातलं हाणावतच कोणी बी. एखाद्याला वाटतं नळडच दाबा पुढच्याच, पण त्याला वाटतं आपण दाबलं तर ते आपलं दाबी, त्याच्यामुळं कार्यक्रम कॅन्सल. हे मन आहे. इचू साप बरा त्याले उतारे मंतर. इचू साप परवडले बाबा, मन खराब आहे. म्हणून माझ्या स्वामी शुकदास माऊलींनी विवेकानंद विद्या मंदिर, विवेकानंद ज्युनियर कॉलेज, ऍग्रिकल्चर कॉलेज. शेतकरी माझे ऍग्रिकल्चर मधल्या पोरायचं ऐकून ऍग्री झाले पाहिजे, ते जे सांगतात त्याला ऍग्री झाले पाहिजे. लोक बी नाही तर काय केलं, मला सांगू लागला का तू मला. अरे बाबा तुला काही समजत नाही. आडमुटलंय. एक हॉटेलीत गेलं, गरम का आहे तो म्हणला भजे, मग मुकाट्या मराव ना भजे घ्यावा ना. हा म्हणला उसळी बी गरम काय, तो म्हणला मग समोसा आहे घ्यावा ना मुकाट्या. इतकं आडमुट होतं ना ते, उसळी बी गरम काय. मग त्या वेटरची सटकली. तो म्हणला तर उसळी बी गरम, फक्त भट्टी तीच तुझी. तर हे एवढं आडमुट होतं, यानं सांगितलं 1 प्लेट इज तू लाव. ते त्याच्यापेक्षा आडमुट. त्याने 1 प्लेट भरी तू याच्या पुढे ठेवला. मग यानं खिशातून सिगरेट काढून त्याच्यावर पेटवलं. तर वेटरच्या कानातून धुबट निघलं. तो म्हणला साहेब आता कोळशेच कशाला होता, दाता घासायला घेऊन ना घरी. इतके आडमुट. हे आडमुटपणा कमी होण्याकरता स्वामी शुकदास माऊली काय ते हरिहर तीर्थ, काय ते विवेकानंद स्मारक आहे आपलं, असा कासवासारखा आकार आहे. विवेकानंद स्मारकावर जर गेलात ना, चहू बाजूंनी पाणी, चहू बाजूंनी पाणी, आणि ते असं कासवासारखं असं दिसतं ना सुंदर. ते त्याच्यावर झाड आहेत, त्याच्यावर स्वामी विवेकानंदांचं भव्यदिव्य पुतळा आहे. तिथं जाण्या
तर म्हणून तो आपल्या स्मारकावरचा आनंद घ्या. मला वाटतं आता हरिकीर्तन आहे ना, यानंतर 12 ते 2 हरिकीर्तनाची वेळ आहे. खूप सुंदर बेटासारखं असलेलं विवेकानंद स्मारक बघा, हरिहर तीर्थ बघा. उद्या महाप्रसाद आहे आणि उद्या मी आता वरवरच चाललो बरं का रे विक्रांत, आता लय वर चाललो. आता मी आतापर्यंत खाली उभं राहून तिथं सर्व महाप्रसादाचं नियोजन करायचो, पण आता टाकीवर बसणार आहे उद्या सगळ्यात वर. स्वामी शुकदास माऊलींचा फोटो बिटो मस्त माग. जय विवेकानंद, जय स्वामी शुकदास माऊली, जय हो जय हो. चला घ्या प्रसाद, उद्याचा आनंद. आणि इतका शिस्तबद्ध आणि आनंददायक प्रवास घ्या. प्रसाद आणि प्रवास तुमचा होऊ द्या, प्रसाद चांगला घ्या. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो. प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, पण सगळ्यात महत्वाचं बाबा तोंडावर आनंद राहू द्या. माझ्या शुकदास माऊली सारखा प्रसन्न चेहरा, गोपाल भगवान गोपाल कृष्ण सारखा प्रसन्न चेहरा ठेवा. आनंदी राहा. तुमची लेकरं बाळ नातरुंड पतरुंड सगळे सुखात राहो, तुम्हाला आनंद लाभो. हा आशीर्वाद या ठिकाणावरून देऊन खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. दोन्ही हात वर करा, असे हात हलवा. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. उमापति महादेव की जय. रमापति रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. बोलो रे भाई सब चंदन की जय. जोरदार टाळ्या वाजवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की. स्वामी शुकदास माऊली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. सत्य सनातन हिंदू धर्म की. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. सर्वांना धन्यवाद. जय भोलेनाथ. जय शिवशंभो शिवशंभो शिवशंभो. महाराजांसाठी वाजवा. दोन्ही हात वर करून वाजवा. धन्यवाद. कारण गजानन दादा पवार शास्त्री महाराज हे मला वाटतं आपल्या कुणासाठी नवखे नाही आहेत. अगदी आपण सगळे जेव्हापासून या उत्सवामध्ये येतो